मला तर वाटतं प्रत्येकाच्याच घरामध्ये अशी प्रेमळ आणि साथ देणारी माणसं पाहिजे. खरंच आपल्याला आहे ना, अजिबात माहेरची वगैरे आठवण येत नाही. माझं पण तसं आहे. खरंच मला आहे ना, माहेरला जे भेटलं नाही ते सगळ्या गोष्टी सासरला भेटतात. सगळे माझे आहे ना, लाड, हट्ट पुरवल्या जातात. तसं मी आहे ना, हट्ट करत नाही. चला, मी कल्पना तुमची अगदीच मनापासून स्वागत करते. बघा इथे बघू शकता खूप छान पद्धतीने आज माझं आहे ना, कल्याणचं घर आहे ना, ते छान असं सजवलेलं आहे माझ्या मुलांनी. आणि इथे बघू शकता छोटंसंच इथे छान असं आहे ना डेकोरेशन केलेलं आहे. पण ते माझ्यासाठी ना खूप म्हणजे खूप मोठं आहे. बघू शकता केक पण आणलेला आहे आणि त्याच्यावरती नाव पण माझं टाकलेलं आहे. म्हणजे मॉम नाव टाकलेलं आहे आणि इथे गुच्छ पण आणलेलं आहे, म्हणजे बुके पण आणलेलं आहे. बघू शकता एवढं सुंदर असं आहे ना, छोटंसं आहे ना डेकोरेशन केलेलं आहे माझ्या मुलीने आणि मुलाने, आणि त्यांच्यासोबत आहे ना अहो पण होते. चला आता इथे ना आज आहे माझा बड्डे. चला, आणि इथे बघू शकता अहोंनी ना खूप छान असा मला ड्रेस पण घेतलेला आहे. बघू शकता 2 ड्रेस घेतले त्यांनी, आणि एक ड्रेस आहे ना मी गावावरून आली ना पिंक कलरचा तो घातलेला होता, तो पण घेतलेला आणि हा पण घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहे ना माझ्या मुलीने पण आहे ना मला ना सुंदर असा एक ड्रेस दिलेला आहे, आणि ती ना थोडंफार आहे ना असं ना ॲड वगैरे करते, तर तिला पण थोडेफार असे आहे ना ॲडचे पैसे वगैरे येतात. तर तिने मला सुंदर अशी साडी पण एक आणलेली आहे. मी तुमच्यासोबत पुढे ती शेअर करेलच. आता इथे बघू शकता माझी मुलगी ना, हे बघा ती एवढी प्रेमाने मला आहे ना सांगत होती माझ्या मम्मीचा आज बड्डे, कारण का मी आहे ना खूप दिवस गावी होती, आणि गावी असल्यामुळे ना त्याच्या आधी ना 2 महिने ना माझी मुलगी माझ्यासोबतच होती ज्यावेळेस मी हॉस्पिटलला होते वगैरे त्यावेळेस. पण नंतर आहे ना 1 महिना झाला तेव्हापासून माझी मुलगी इकडे होती. तिचं पण कॉलेज वगैरे चालू होतं त्याच्यामुळे. आणि इथे बघू शकता अहोंनी सुंदर असं इथे मला आहे ना बुके दिलेलं आहे. थोडेसे फोटो पण शूट केले, आणि इथे बघा मुलगी पण आहे. बघू शकता माझ्या मुलीचं नाव अपेक्षा आहे, आणि हिचं पण चॅनल आहे बरं का, अपेक्षा गायकवाड म्हणून. तुम्ही तिच्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. खूप छान अशी ती ॲड पण करते आणि व्हिडिओज पण टाकत असते. आणि त्याच्यानंतर तिने पण मला बुके दिला. त्याच्यानंतर इथे आहे माझा हा मोठा मुलगा, आणि स्वप्नील नाव आहे त्याचं. नावं पण खूप छान असे आहोंनी ठेवलेले आहे माझ्या मुलांचे. बघू शकता हे दोघं माझे मुलं आहे. आणि इथे चला आता मी घेतलेला आहे केक वगैरे कापायला, आणि केक कापायला पण घेतला. तर चला चौघांनी पण मस्त असा केक कापला. मी कालच गावावरून आली आणि आज माझा बड्डे होता. माझी मुलगीच आहे ना गावाला येणार होती. मम्मी तुझा बड्डे आहे तर मी येणार. तिला मी बोलली तू येऊ नको, म्हटलं मीच येणार आहे तिकडं. चला म्हटलं इथे बघू शकता सुंदर असा केक वगैरे त्यांनी जाऊन बाहेरून वगैरे आणला. ती पण आहे ना बाहेर असते, हॉस्टेलला असते, आणि ती पण आहे ना खारघरला तिकडे राहते ती हॉस्टेलला वगैरे, कॉलेजला वगैरे तिकडे. त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की खारघरवरून ठाण्यावरून कल्याण यायला उशीर किती होतं. तरी पण आहे ना तिनं एवढं ॲडजस्ट करून आहे ना ती आली संध्याकाळी 6 वाजता आली. त्याच्यानंतर आहे ना तिनं खूप छान असं पद्धतीने मस्त असं दोघं बहिणी आणि भावानी मिळून आहे ना सुंदर असं इथे बघू शकता असं थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं घरामध्ये, मम्मीला छान वाटावं म्हणून. आणि त्यांना माहिती का आमची मम्मी खूप मोठ्या आजारामधून ती बाहेर निघालेली आहे. त्याच्यामुळे त्यांनी ना जेवढा मला आनंद द्यायचा तेवढा मला आनंद त्यांनी दिला. आणि त्याच्यानंतर आहे ना अहो पण आज थोडेसे ड्युटीवरून लवकरच आले, नाही तर त्यांना खूप उशीर होतं. इथे बघू शकता तिला ते एवढे कॅट आवडतात, तिच्यामुळेच हे कॅट आहे माझ्या घरामध्ये. बघू शकता आता इथे गोलूला घेतलं आहे तिने उचलून वगैरे. आणि त्याच्यानंतर आहे ना मी पण लुसीला वगैरे घेतले. म्हटलं चला त्यांची पण क्लिप आपल्या व्हिडिओमध्ये राहील, म्हटलं कायमची आपलं आठवण वगैरे राहील. चला आता इथे बघू शकता केक वगैरे कट केलेला आहे, आणि त्याच्यानंतर आहे ना लुसी पण मी तिला पण घेतलेलं आहे. बघू शकता त्याच्यानंतर आहे ना ती पण शांत बसते, एवढी पण आगाऊ वगैरे नाही. आणि माझी कॅट खूप सुंदर आहे, अजिबात नख लावते नाही किंवा चावती नाही. आणि इथे बघू शकता चला मग मुलं म्हणत होते पप्पा मम्मी तुमचे थोडेसे फोटो शूट करू म्हणे. आणि इथे बघू शकता सुंदर असे फोटो वगैरे पण काढले. आणि इथे माझ्या मुलीनं सुंदर असं मला एक गिफ्ट दिलेलं आहे. तसं ती ना मला नेहमीच गिफ्ट देत असते काही ना काही, पण आहे ना तिने ना मला ना इथे बघू शकता आज आहे ना एक ना जे आपण मोबाईल लावतो ना ते स्टँड वगैरे दिलेलं आहे. पहिले पण मला तिने दिलेलं होतं 1-2 टाईम, आणि ते ना थोडंसं आहे ना छोटं आहे ते, त्याच्यामुळे हे ना खूप छान असं भरपूर मोठं आहे, माझ्या उंचीच्या मापाचं आहे. तिने ऑर्डर केलेलं होतं. ती काही ना काही ऑर्डर करत असते आणि माझ्यासाठी ती काही ना काही गिफ्ट घेऊनच येत असते. तिला खूप आवड आहे घरामधली पण वगैरे, आणि ती ना खूप माझी काळजी घेत होती इथून पहिले पण, आणि आता पण खूप काळजी घेते, कारण का तिने बघितलेलं आहे माझा आजारपण वगैरे.
आणि त्याच्यानंतर आहे ना ती 2 महिने माझ्यासोबत होते. तिनं कॉलेजचे पेपर पण दिले नव्हते, कारण का माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून. बघू शकता एवढं सुंदर असं तिने मला हे गिफ्ट दिलेलं आहे. बघू शकता ही आहे माझी मुलगी. आणि ती पण आहे ना आता म्हणजे रोज आहे ना येऊन जाऊन करते, कारण का तिचं पण कॉलेज वगैरे आहे आता. आज मुलं म्हणत होते, "मम्मी घरात काहीच बनवायचं नाही." तसं मी अजून जेवण वगैरे बनवत नाही बरं का. थोडासा त्रास होतो आहे मला त्याच्यामुळे. आणि इथे बघू शकता आज आहे ना त्यांनी सुंदर असं जेवण बाहेरून आणलेलं होतं मस्त. हे बघा, आता याच्यातलं मला काही बऱ्याच गोष्टी आवडते नाही, तर तरी पण आता मुलांना आवडतं, त्यांना ते जे पाहिजे होतं ते घेऊन आले. हे बघा, आज आहे ना सुंदर असं मस्त आहे ना ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी, नूडल्स वगैरे, अजून राईस फक्त घरी बनवलेला होता आणि चपात्या बनवलेल्या होत्या थोड्याशा काही. आणि बघू शकता तंदूर पण आणलेले होते. बाहेर नाही जाते बरं का आम्ही खरंच. असं काही असलं ना बड्डे वगैरे बाहेर जाते नाही, कारण का आम्हाला शक्यतो बाहेर जायला आवडत नाही. आणि ज्यावेळेस बघा आम्हाला सुट्टी वगैरे असते तर त्यावेळेस आम्ही नेहमी गावाला जातो. मला आहे ना गाव खूप आवडतं आणि माझे सासरचे माणसं पण खूप आवडतं, म्हणून मी नेहमी गावाला जात असते. आणि गावाला गेल्यानंतर आहे ना तुम्हाला नेहमी बघा माझे व्हिडिओ सासरचेच असतात, जास्त माहेरचे नसतात. माझी फॅमिली खरंच खूप म्हणजे खूप छान आहे. आणि तुम्हाला आहे ना नंतर आहे ना पुढे सगळी माझी फॅमिली हळूहळू दाखवेलच. बघू शकता सुंदर असं आहोंनी माझ्यासाठी ताट पण तयार केलं. माझे आहो तर एवढे छान आहे का, बघू शकता एवढं छान असं जेवण पण त्यांनी ताट आणला सगळ्यांना. ताटं तयार वगैरे केले मुलांना वगैरे, मला पण. आणि त्यांची ती सवयच आहे बरं का. तुम्ही म्हणाल का अहोंनी तुझ्या ताट तयार केलं, तर त्यांना ती सवयच आहे. असं जर असलं ना काही तर त्यांनी ताटं वगैरे तयार करायला खूप आवडतं त्यांना. त्यांची ती सवय आहे पहिल्यापासून, त्यांना आवडतं पण करायला. चला आता इथे मस्त ताट वगैरे तयार केलं आणि सुंदर असं जेवण आहे ना छान होतं. जेवण पण सुंदर होतं. आता 3-4 महिने झाले तेव्हापासून गावाला होते, तेव्हापासून अजिबात मी असं जेवण केलं नव्हतं. मस्त चुलीवरचं जेवण आणि गरमागरम जेवण आणि घरच्या भाज्या वगैरे. पण आज आहे ना असं जेवण आहे. चला बऱ्याच दिवसांनी मी आता हे जेवण जेवणार आहे. त्याच्यानंतर इथून पुढे पण तुम्हाला छान असे व्हिडिओ बघायला भेटतील. असा होता माझा बड्डे आणि खूप छान पद्धतीने माझ्या घरच्या माणसांनी साजरा केला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. थँक यू.